आशियातील सर्वात श्रीमंत असलेल्या मुंबई महापालिकेच्या तिजोरीमध्ये घट आल्याचा मुद्दा सध्या राजकीय कळीचा ठरतोय। निवडणुकीमध्ये सत्ताधारी आणि विरोधकांनी आता तिजोरीच्या मुद्द्यावर एकमेकांवर आरोप प्रत्यारोप केले। एकेकाळी 90,000 कोटींच्या पुढे गेलेल्या मुंबई महानगरपालिकेच्या मुदत ठेवी सध्या 80,000 कोटींवर आलेल्या आहेत आणि याच मुद्द्यावरनं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे यांच्यात तू मैमेचा कलगीतुरा रंगलाय। मुंबई महापालिकेची तिजोरी बनली राजकीय कळीचा मुद्दा। सत्ताधारी आणि विरोधकांचे आरोप प्रत्यारोप। मुदत ठेवी 90,000 कोटींवरून 80,000 कोटींवर आल्या। मुदत ठेवींमधील घसरण मुंबईकरांसाठी धोक्याची घंटा। एकेकाळी 90,000 कोटींच्या पुढे गेलेल्या मुंबई महापालिकेच्या मुदत ठेवी आता तब्बल 80,000 कोटींवर आल्या। मुदत ठेवींचा वापर मोठ्या प्रमाणावर विकास कामांसाठी वापरला जात असल्यानं मुदत ठेवी गेल्या 2-2.5 वर्षात कमी होऊ लागल्या। मुदत ठेवींवरून पालिकेच्या आर्थिक स्थितीचा अंदाज येत असतो। ठेवी कमी होत असल्यानं त्याची जबाबदारी आता एकमेकांवर टाकण्याची स्पर्धा राजकीय नेत्यांमध्ये सुरू झाली आहे। त्यांनी जे काल उद्गार काढले मुख्यमंत्र्यांनी हे खरं अशोभनीय आहेत। ठेवी या काही चाटायला नसतात। मला त्यांना सांगायचं तुमचं अगदी 100% बरोबर आहे। ठेवी या चाटायला नसतात, पण त्याचप्रमाणे त्या कॉन्ट्रॅक्टरचे बूट चाटून त्यांना वाटायला नसतात। त्यांनी पूर्णपणे संपूर्ण विल्हेवाट लावण्याचं ठरवलेलं आहे। कोरोना काळानंतर बांधकामाच्या अधिमूल्यात सवलत देण्यात आली होती, त्यामुळे मोठ्या प्रमाणावर बांधकाम क्षेत्राला चालना मिळाली। त्यात पालिकेला मार्च 2022 मध्ये 14,750 कोटींचा महसूल मिळाला होता। त्यामुळे पालिकेच्या मुदत ठेवी मार्च 2022 मध्ये तब्बल 90,000 कोटींच्या पुढे गेल्या होत्या। मात्र त्यानंतर या मुदत ठेवींना उतरती कळा लागली। विविध विकास कामांसाठी हा निधी वापरला गेल्याचा दावा पालिकेनं केलाय। वर्ष 2021-22 91,690 कोटी। वर्ष 2022-23 86,401 कोटी। वर्ष 2023-24 84,824 कोटी। वर्ष 2024-25 81,774 कोटी। वर्ष 2025 जून पर्यंत 80,740 कोटी। मुंबई महापालिकेत गेली 3 वर्षांपासून प्रशासकीय राज आहे। पालिकांचं मुदत संपल्यानं तिथे नगरसेवक किंवा महापौर नाहीये। पालिका अधिकाऱ्यांना पैसे खर्च करण्याचे हक्क आहे। गेल्या काही वर्षात पालिकेच्या मुदत ठेवींना ओहोटी लागल्याचं चित्र स्पष्ट होते। मुंबईकरांसाठी ही धोक्याची घंटा आहे। ब्युरो रिपोर्ट, लोकशाही मराठी, मुंबई। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।